पद्य क्रमांक 4 प्रलय. कवी रोहिदास पोटे. कवितेच्या शीर्षकामध्येच कवीच्या संवेदनशील मनाचे पडसाद उमटलेले आहेत. प्रस्थापित समाजातील चालीरीती, रूढी, जाती व्यवस्था इत्यादी संबंधीची अस्वस्थता कवी शब्दांतून व्यक्त करतात. शेवटी या सर्वांच्या पलीकडे उरले पाहिजे ते माणूसपण. माणूसपण कोणत्याही बंधनांनी जखडलेले नसावे असा विचार कवितेत व्यक्त झाला आहे. असा प्रलय व्हावा, जमीनदोस्त व्हावीत घरे आणि शहरे, पुन्हा निर्माण व्हावीत एकाच आकाराची, एकाच विचाराची आणि एकाच उंचीची, भेदाभेद रहित. प्रलय म्हणजे कलॅमिटी, डिझास्टर. भेदाभेद रहित, भेदाभेद म्हणजे डिफरन्सेस, रहित म्हणजे विदाउट. अर्थातच माणसातील माणूस परत जागा व्हावा यासाठी समाजात मोठा प्रलय यावा असे कवीला वाटते. त्यामुळे स्वार्थाने, जातीभेदाने व्यापलेली घरे व शहरे संपूर्ण नष्ट होतील व तेथे आपलेपणाची, माणुसकीची, एकाच विचारांची, भेदाभेद नसलेली नवी घरे व शहरे निर्माण व्हावीत. असा प्रलय व्हावा, साऱ्या नद्यांचे प्रवाह बदलावे, खुरटी झुडपे आकाशाला भिडावीत, सारा निसर्गच बदलावा, माणसाला बदलण्यासाठी आणि माणसाला किंमत यावी माणूस म्हणून. खुरटी झुडपे म्हणजेच स्टंटेड ट्री, किंमत म्हणजेच व्हॅल्यू. कवी म्हणतात, येथे वेगवेगळे सामाजिक गट वेगवेगळी विचारधारा घेऊन जगत आहेत. अशी वेगवेगळी विचारधारा प्रलयामुळे नष्ट होऊन एकच विचारसरणी निर्माण व्हावी. मागासलेल्या तळागाळातील लोकांची प्रगती व्हावी. माणसातील माणुसकी जागृत होऊन माणसाला माणूस म्हणून किंमत यावी. नवीन विचारांचा समाज तयार व्हावा असे कवीला वाटते. असा प्रलय व्हावा, समतेचं तुफान सुटावं, विषमतेचे दगड गोटे उडून जावेत अस्मानात आणि वितळावेत ते सूर्याच्या उष्णतेने. समतेचं म्हणजेच ऑफ इक्वॅलिटी, तुफान म्हणजेच स्टॉर्म, विषमतेचे म्हणजेच ऑफ डिस्क्रिमिनेशन, वितळावेत म्हणजेच टू मेल्ट, उष्णतेने म्हणजेच बिकॉज ऑफ हीट. कवी म्हणतात, असा प्रलय व्हावा की सर्वत्र सकारात्मक बदल व्हावा, समानता पसरावी, समाजातील असमानता आकाशात उडून सूर्याच्या उष्णतेने वितळून जावी, म्हणजेच समाजातील विषमता नष्ट होऊन एकात्मता निर्माण व्हावी. असा प्रलय व्हावा, माणूस आणि माणुसकी याचं नातं अतूट व्हावं आणि माणसंच वागावीत माणसासारखी, माणूस म्हणून. नातं म्हणजेच रिलेशन, अतूट म्हणजेच अनब्रेकेबल. इथे कवी म्हणतात की समाजात असा बदल व्हावा की सर्व वाईट गोष्टी नष्ट होऊन माणूस व माणुसकी यांचं चालत आलेलं नातं अतूट व्हावं. सर्व माणसे माणसांची, माणसांसारखीच माणूस म्हणून वागावीत. मातीलाही सुगंध यावा कष्टाच्या भाकरीचा, असा प्रलय व्हावा, माणसालाही किंमत यावी माणूस म्हणून. कष्ट म्हणजेच ऑफ एफर्ट्स, ऑफ हार्ड वर्क. कवी अशी इच्छा व्यक्त करतो की मातीला सुद्धा कष्टाच्या भाकरीचा सुगंध यावा, म्हणजेच माणसाला कष्टाची किंमत कळावी. कवी म्हणतात की असा प्रलय व्हावा की माणसातील माणुसकी जागृत व्हावी व माणसालाही माणूस म्हणून किंमत प्राप्त व्हावी. चला तर मग प्रलय या कवितेचा आनंद घेऊया. असा प्रलय व्हावा, जमीनदोस्त व्हावीत घरे आणि शहरे, पुन्हा निर्माण व्हावीत एकाच आकाराची, एकाच विचाराची आणि एकाच उंचीची, भेदाभेद रहित. असा प्रलय व्हावा, साऱ्या नद्यांचे प्रवाह बदलावेत,
खुरटी झुडपे आकाशाला भिडावीत, सारा निसर्गच बदलावा, माणसाला बदलण्यासाठी आणि माणसाला किंमत यावी माणूस म्हणून. असा प्रलय व्हावा, समतेचं तुफान सुटावं, विषमतेचे दगड गोटे उडून जावेत अस्मानात आणि वितळावेत ते सूर्याच्या उष्णतेने. असा प्रलय व्हावा, माणूस आणि माणुसकी याचं नातं अतूट व्हावं आणि माणसंच वागावीत माणसासारखी माणूस म्हणून. मातीलाही सुगंध यावा कष्टाच्या भाकरीचा, असा प्रलय व्हावा, माणसालाही किंमत यावी माणूस